नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. मित्र, आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो की दिल्ली मधल्या दोन जजेसने उत्तर प्रदेशचा एक आमदार कुलदीप सिंग सेंगर याला जामीन म्हणजे त्याला जी 10 वर्षाची जी शिक्षा झाली होती, लाईफ टाइम शिक्षा झाली होती, त्याला स्थगिती दिली होती. त्याची शिक्षाच बरी केली होती. तर त्यानंतर बघा देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात, योगी सरकारच्या विरोधात. त्याची सीबीआय चौकशी सुरू होती आणि सीबीआय कडे केस असताना सुद्धा त्या केसमध्ये कुलदीप सिंग सेंगर याला या जामीन मंजूर करण्यात आला. म्हणजे त्याला जी झालेली जी शिक्षा होती त्या शिक्षा रद्द करण्यात आली. आणि असं त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा BR अंतुले यांच्या प्रकरणामध्ये असंच काहीच झालं होतं, तर त्याचा दाखला देण्यात आला होता. तर मित्रांनो, हे नेमकं प्रकरण काय आहे? हा कुलदीप सिंग सेंगर हा बलात्कारी यानं अनेक लहान मुलींचं लैंगिक शोषण केलेलं आहे. साधारण हे प्रकरण 2017 मधलं आहे. 2017 पासून हे प्रकरण सुरू होतं मित्रांनो. तर हे प्रकरण कसं घडलं, त्याला एका IPS अधिकाऱ्याने कशा पद्धतीनं मदत केली, हे गंभीर प्रकरण आहे मित्रांनो. हे कोणाच्या पण आयुष्यात घडू शकतं. त्याच्यामध्ये 376/2 न फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता 5C प्रमाणे. परंतु त्याला कशा पद्धतीनं म्हणजे ते फोक्सोच दाखल होऊ शकत नाही असं कोर्टाने मत मांडलं. मग याच्यामध्ये कोर्टाची काय तडजोड झाली असेल असा लोकांचा आरोप आहे. म्हणजे अनेक विविध घटना या प्रकरणामुळे घडल्या देशामध्ये. आणि शेवटी त्याला जे हायकोर्टानं दिलासा दिला होता, हायकोर्टानं सांगितलं होतं त्याची जी शिक्षा रद्द केली होती त्या शिक्षेला पुन्हा त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. तर हे सगळं प्रकरण काय तर ते आपण एकदा नजर टाकू या प्रकरणावरती. आणि याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मात्र आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, उत्तर प्रदेश मधला एक रेपिस्ट आमदार कुलदीप सिंग सेंगर हा एक मोठा गुन्हेगार आहे त्या भागामधला. आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने सगळे गुन्हेगार हे भारतीय जनता पक्षामध्येच कसे जात आहेत हे आपण पाहिलेलं आहे की हे सगळे गुन्हेगार भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतात. तसं जे उत्तर प्रदेशमध्ये गेली 10 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तिथं योगी आदित्यनाथ हे त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर 2 समाजाचे 2 उपमुख्यमंत्री बनवलेले आहेत तिथं. कुलदीप सिंग सेंगर हा आमदार सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पार्टीचाच आहे. तर त्याला दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी म्हणजे 23 डिसेंबर रोजी त्याच्या बाजूने निर्णय दिला. म्हणजे त्याला जो खालच्या जिल्हा सत्र न्यायालयानं लाईफ टाइमची सजा आणि दंड आकारलेला होता, तर त्याला चॅलेंज त्यांनी दिल्ली म्हणजे हायकोर्टामध्ये केलेलं होतं. तर त्या हायकोर्टानं मित्रांनो दिल्लीच्या त्या अक्षरशः त्या कुलदीप सेंगरला जी शिक्षा झाली होती ती शिक्षा रद्द ठरवली. आणि त्याच्यामध्ये जो फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तो सुद्धा दाखल होऊ शकत नाही असं म्हटलं. आणि त्या पीडितेच्या सुरक्षेसाठी मात्र त्या पीडितेच्या घरापासून 5 किलोमीटर वरती त्या कुलदीप सिंग सेंगरनं राहायचं असं सांगितलं होतं. म्हणजे किती भयानक. आता हा गुन्हेगार यानं अक्षरशः त्या पोरीच्या वडिलाला मारलं, त्या पीडितेच्या वकिलाला मारलं, मावशीला मारलं ऍक्सिडेंट करून. तर ते सुद्धा प्रकरण आपण सगळं बघूया. हे सदर प्रकरण जे आहे 2019 मध्ये या कुलदीप सिंग सेंगरला उम्र कैद म्हणजेच लाईफ टाइमची शिक्षा झाली होती. साधारण हे प्रकरण 2017-16च्या दरम्यान हे सगळं घडलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये हा कुलदीप सिंग सेंगर ज्या वेळेस या मुलीला पकडून नेलं, पीडितेला, तिच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला, बलात्कार करण्यात आला तिचा. आणि त्याच्यानंतर या हैवानानं
तिचा सामूहिक सुद्धा बलात्कार केला गेला आणि या प्रकरणानंतर ती पीडिती आपल्या वडिलांसकट पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी साधी तक्रार सुद्धा दाखल करून घेतली नाही. त्यानंतर तिचे वडील पोलीस स्टेशनला तक्रार घ्यावी म्हणून चक्रा मारत होते, तर त्या पीडितेच्या वडिलाला खोट्या केसमध्ये पोलिसांनी अडकवलं आणि खोट्या केसमध्ये अडकवून त्याला पोलीस ठाण्यामध्येच म्हणजे पोलीस स्टेशन मध्येच त्याचा पोलीस कस्टडी दरम्यान मृत्यू झाला. म्हणजे एवढी मारहाण त्या व्यक्तीला केली की त्याचा अक्षरशः पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. म्हणजे हे किती भयानक वास्तव आहे मित्रांनो. म्हणजे एखाद्या मुलीवरती अतिप्रसंग करायचा, ती तक्रार द्यायला गेली तर तिच्या वडिलांना सुद्धा जेलमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकलं गेलं. त्यानंतर ती मुलगी अजिबात खचली नाही. तिनं आणि तिच्या आईनं त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर मोठं आंदोलन केलं. अंगावरती पेट्रोल पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मीडियामध्ये ह्या बातम्या आल्या. त्यानंतर कुठं त्या कुलदीप सिंग सेंगर वरती गुन्हा दाखल झाला. या अगोदर मात्र जी FIR झाली होती ती इतर लोकांवरती झाली होती. हे सगळं आंदोलन झाल्यानंतर मात्र त्या कुलदीप सिंग सेंगर वरती गुन्हा दाखल झाला होता. आता 2019 मध्ये तिथल्या जिल्हा सत्र न्यायालयानं कुलदीप सिंग सेंगर म्हणजे ह्या खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला गेला होता. वर्ष दीड वर्षामध्ये त्याचा निकाल आला आणि जिल्हा सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहिता IPC के म्हणजे बलात्कार, बच्चींका म्हणजे लहान मुला मुलींचं लैंगिक शोषण करणं म्हणजे ते फोक्सो कायद्या अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाने गंभीर त्या प्रकरणाची दखल घेतली होती आणि त्या आमदार सेंगर याला दोषी धरण्यात आलं होतं. त्यामध्ये IPC 376/2 म्हणजे फोक्सो कायद्याअंतर्गत तसंच विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते आणि त्या अन्वये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तर या कुलदीप सिंग सेंगरनं त्या मुलीवरती थोडका अन्याय नाही केला, तर त्यानं त्या मुलीच्या वडिलांना खोट्या केसमध्ये अडकवलं आणि खोट्या केसमध्ये अडकवून त्याला पोलिसांमार्फत जेलमध्येच मारून टाकलं. त्यानंतर मात्र ही मुलगी ज्या वकिलाकडे केस लढवत होती म्हणजे वकील सुद्धा या मुलीची केस घेत नव्हते तिथं उत्तर प्रदेशमध्ये, ज्या वकिलानं केस घेतली त्या वकिलाच्या गाडीचा ऍक्सिडेंट केला. त्यामध्ये तो वकील मेला, या मुलीची मावशी मेली, वकिलाचे 2 सहकारी मेले. परंतु ह्या सगळ्या प्रकरणातनं ती मुलगी वाचली गेली. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर सुद्धा या मुलीनं ही केस सोडली नाही. त्या आरोपीला शिक्षाच करायची अशा हेतून त्यानंतर त्यांना सामाजिक कार्यकर्ते सुद्धा अजून अनेक मिळाले आणि त्यानंतर मात्र त्या प्रकरणाचा फैसला सुरू झाला आणि त्या आमदाराला म्हणजे कुलदीप सिंग सेंगर हा आमदार त्याला शिक्षा मिळाली त्या प्रकरणामध्ये. म्हणजे बघा, एकीकडं बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला जातो आणि हा नारा देत असताना सुद्धा कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी जे काय आहेत आमदार खासदार कसा अन्याय करतात. म्हणजे हे एकच प्रकरण नाही, अशी अनेक प्रकरणं आहेत की त्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाची सगळी लोक सामील आणि ती कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करतात लोकांवरती हे या सगळ्या गोष्टींमधून दिसून येतं. परंतु सरकार त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जसं बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा डॉक्टर संपदा मुंडे सातारा मधलं फलटण तालुक्यातलं प्रकरण आपण पाहिलं. त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जे माजी खासदार आहेत निंबाळकर यांचं सुद्धा नाव आलं होतं, नाईकराजे निंबाळकर. परंतु देवाभाऊ फडणवीस यांनी कशा पद्धतीनं त्यांना वाचवलं गेलं हे आपण पाहिलं आहे. म्हणजे कुठंही प्रकरण काहीही घडो,
जसं भिवंडीमध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर केला गेला, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी असलेली त्यांची शिक्षण संस्था होती आणि त्या लोकांचाच त्याच्यामध्ये सहभाग होता असं काही लोकांचं मत होतं. आणि हे जेव्हा उघड येण्याचा दृष्टिकोन दिसला त्यावेळेस त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून टाकला. परंतु तो खराच दोषी होता का दोषी हे वेगळेच होते हे सुद्धा तिथं बघितलं गेलं नाही. म्हणजे असंच काहीच ते उत्तर प्रदेश मधलं सुद्धा प्रकरण आहे. म्हणजे हा कुलदीप सिंग सेंगर दोषी असताना त्याला लाईफ टाईम म्हणजे जन्मठेपेची शिक्षा झालेली असताना सुद्धा दिल्ली मधल्या कोर्टानं त्या कुलदीप सिंग सेंगरची जमानत केली. त्याला जी शिक्षा झाली होती ही सगळी रद्द ठरवली होती. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की आमदार हा पब्लिक सर्वंट नाही, त्यामुळं त्याच्यावरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे पोक्सो कायद्यामध्ये सुद्धा पळवाटा काढल्या गेल्या. त्या मुलीनं जो गुन्हे दाखल केले होते बलात्काराचे त्याच्यामध्ये सुद्धा पळवाटा काढल्या गेल्या. अनेक प्रकरणाचे दाखले देण्यात आले, जसं महाराष्ट्रात बिहार अंतोले प्रकरण तसं अनेक प्रकरणांमध्ये देण्यात आलं. आणि कोर्टानं साधी सुधी अट ठेवली की त्या मुलीच्या घरापासून 5 किलोमीटर पर्यंत त्या माणसानं यायचं नाही ही हद्द. म्हणजे काय कोर्ट आहे, किती करोडो रुपये घेऊन हे कोर्ट सगळं करतंय असं आता लोकांची जी आंदोलनं झाली देशभर, लोकांनी असाच आंदोलनं केली की या कोर्टानं 100 कोटी रुपये घेऊन त्यांनी जामीन दिला असं लोकांचं मत आलं. म्हणजे लोकांमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत किंवा न्याय व्यवस्थेबाबत चुकीचे मेसेज जायला लागले. म्हणजे लोकांना चुकीचं वाटायला लागले की कोर्ट सुद्धा ह्या गोष्टींमध्ये सामील आहे, पैसे घेऊन जामीन देतोय की काय असं लोकांचं आता मत व्हायला लागलेलं आहे. की म्हणजे सगळं काय पैशावर, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला कायदाच नाही, ज्याला पैसा नाही त्यालाच फक्त कायदा आहे असं लोकांचं मत आता व्हायला लागलेलं आहे मित्रांनो. तर आता हे प्रकरण मात्र सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा म्हणजे देशातला उद्रेक पाहता, विरोध पाहता सीबीआयनं सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं आणि सुप्रीम कोर्टानं मात्र या केसमध्ये दिल्ली हायकोर्टानं जो निकाल दिला होता त्या निकालाला मात्र स्थगिती दिली. आणि आता स्थगिती दिल्यामुळं या कुलदीप सिंग सेंगरला पुन्हा जेलमध्ये जावं लागल. त्याच्यामुळं तो अक्षरशः ढसा रडल्यासारखं झालं. म्हणजे परत आता जेलमध्ये जायला लागलं म्हणल्यावरती काय म्हणजे पस्तावा त्याला व्हायला लागला. परंतु नुसता पस्तावा होऊन उपयोग नाही. तर ही जी प्रकरण आहे ती ज्या वेळेस घडवत असतो माणूस त्यावेळेस माणसाला काय वाटत नाही, परंतु ज्या वेळेस कायदा पाठी लागतो त्यावेळेसच त्या माणसाला कळतं की काय परिस्थिती आहे. म्हणजे उन्नाव रेप केस हे जे प्रकरण आहे हे भारतीय जनता पक्षाच्या मानकुटीवरती बसल्याशिवाय राहणार नाही असंच काहीच यामधून दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.